स्टुडंट्स, आपण दुसरी एक छोटीशी कविता पाहणार आहोत. द टायटल ऑफ द पोएम इज अ रेड रेड रोज. टायटल ऑफ पोएम इज अ रेड रेड रोज. दिस पोएम इज रिटन बाय रॉबर्ट बर्न. रॉबर्ट बर्न नावाच्या कवीने ही कविता लिहिलेली आहे. दिस इज अ बॅलॅड. ही कविता काय आहे? बॅलॅड आहे. We have studied ballad. Ballad is a form where stanza, 4-line stanza is used. 4-line stanza in which typical राईम स्कीम इज युज्ड. त्याच्यामध्ये एक राईम स्कीम वापरली जाते. ए बी सी बी. ए बी सी बी हे जे राईम स्कीम आहे ही याच्यामध्ये वापरली जाते. ए बी सी बी. So this romantic poet Robert Burns wrote this ballad. हा बॅलॅड त्यांनी लिहिला. दुसरं काय याचं लक्षण आहे तर म्युझिकॅलिटी. म्युझिकॅलिटी मीन्स व्हॉट? इट इज रिटन. दुसरं एक लक्षण काय याचं? म्युझिकॅलिटी. म्युझिकॅलिटी म्हणजे काय? तर म्युझिकॅलिटी इज ए क्वालिटी ऑफ द पोएम that it can be said to, it can be sung. ती गायली जाऊ शकते. That is musicality. Means if a poem has musicality, it can be sung in the accompaniment of any musical instrument. कोणत्याही म्युझिकल इन्स्ट्रुमेंटला धरून ते आपण म्हणू शकतो. Then it's melodious. मधुर असते ती कविता. नाउ वी हॅव टू चेक फॉर दीज क्वालिटीज इन द पोएम. कोणत्या कोणत्या क्वालिटीज? फर्स्ट, वी हॅव टू चेक इट्स राईम स्कीम, देन द स्टांजा फॉर्म, देन इट्स म्युझिकॅलिटी, अँड आफ्टर म्युझिकॅलिटी वी हॅव टू चेक इट्स melody. Melody is definitely found in the Scottish language because Scotch language of all English dialects is more melodious. More songs from Scottish language have survived. This Robert Burns was born in 1759 and died in 1796. So he is a famous poet. He is considered as a classic poet. अभिजात कवी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. His songs and ballads are very much famous. He wrote in English and Scottish language. त्यानं इंग्लिश आणि स्कॉटिश लँग्वेज मध्ये लिहिलं. आणि इन इंग्लंड ही रोट पोएम्स इन विच देअर वेअर सर्टन क्वालिटीज ऑफ रोमॅन्टिसिझम. सो ही इज कॉल्ड ए पायोनियर और फादर ऑफ रोमॅन्टिक इरा. रोमॅन्टिक मुवमेंट. रोमॅन्टिक मुवमेंटचा फाउंडर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. He wrote poems in different forms. Epistles to friends. Epistles म्हणजे letters. Epistles means letters, ballads, songs, lyrics. So his
epistles are very much famous. So 4 forms he wrote: epistles to friends, ballads, songs and lyrics. This poem, A Red Red Rose, is about his love, intense and everlasting love for his beloved. तिच्या प्रेयसीसाठी असणारं त्याचं इंटेन्स प्रेम आणि तीव्र प्रेम या कवितेमध्ये त्यानं व्यक्त केलेलं आहे. And this is good because it uses, the images which are used are very beautiful. Do you know that one Hindi song, एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे, त्या गाण्यामध्ये जो फ्रेशनेस आहे, त्या गाण्यामधल्या ज्या इमेजेस आहेत, तशाच इमेजेस तुम्हाला या गाण्यामध्ये पाहायला मिळतील, या बॅलेडमध्ये पाहायला मिळतील. सो हाऊ डज ही एक्सप्रेसेस हिज लव. This poem is very much famous for use of simile, metaphor, hyperbole in the poem. या कवितेमध्ये या गोष्टींचा वापर कवीनं केलेला आहे, याबद्दल ही कविता प्रसिद्ध आहे. Even when you see the poem itself opens with simile, आणि सिमिलीचं वैशिष्ट्य काय आहे? In simile, the word as or like is used for comparison. So there are similes, metaphors and hyperbole in this poem, and simile opens the poem. So how does it happen? See, my love is like a red, red rose. Love is like a red, red rose. My love is like a red, red rose that's newly sprung in June. Month of June is the beginning of summer, when earth takes green clothing. हिरवळ सगळीकडे पसरलेली असते आणि वातावरण सगळं फ्रेश असतं. म्हणजे आपल्याकडे जसं श्रावणात असतं तसं वातावरण इंग्लंडला त्यावेळी असतं. तर त्या वातावरणामध्ये फुललेल्या लाल लाल गुलाबासारखं माझं प्रेम आहे. माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज दॅट न्यूली स्प्रंग इन जून. That red red rose, the repetition of word, this is also quality of ballad. ही सुद्धा बॅलॅडची एक क्वालिटी आहे. पण सुरुवातीला सिमिली वापरलेली आहे आणि त्या सिमिलीच्या आणि त्या टोटल जो एक रिदम आहे त्यामधून एक फ्रेशनेस, त्या ओळीतूनच वाचतानाच काही एक तर फ्रेशनेस आपल्याला एक्सपिरियन्स केलेला जाणवतो. ओ माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज दॅट इज न्यूली स्प्रंग इन जून. कसलं आहे ते? जे असंच जन्माला आलेलं आहे. ओ माय लव्ह इज लाईक द मेलोडी. माझं प्रेम कसं आहे? एका सुमधुर गाण्यासारखं आहे. दॅट इज स्वीटली प्लेड इन ट्यून. हे जे दोन्ही, हा पहिला स्टांजा आहे, त्या पहिल्या स्टांजामध्ये डबल इमेज वापरलेली आहे सिमिलीची. अँड दॅट इमेज इज फ्रेश, that imparts freshness to the poem. Now, so fair art thou, my bonny lass, so deep in love am I. So fair means beautiful. So fair art thou, my bonny lass. So this fair is used to compare his beloved with beauty. The beauty is recalled to our mind. आपल्या डोक्यात लगेच कल्पना येते सौंदर्य. फेअर म्हटल्यानंतर
सुंदर ही कल्पना येते. म्हणजे ज्याच्यामध्ये डायरेक्ट कंपॅरिझन नसते, ज्याच्यामध्ये डायरेक्ट कंपॅरिझन नसते, परंतु म्हणजे ॲज किंवा लाईक हे शब्द वापरलेले नसतात, परंतु त्यापासून सौंदर्य ही गोष्ट आपल्याला सूचित केली जाते, असा अर्थानं फेअर हा शब्द वापरलेला आहे. अँड धिस फेअर इज अ मेटॅफर. आणि हे काय आहे? मेटॅफर आहे. सो फेअर आर्ट दाव माय बोनी लास, सो डीप इन लव एम आय. मी एवढा तुझ्या प्रेमामध्ये आहे. अँड आय विल लव दी स्टील, आय विल लव दी स्टील माय डिअर टिल द सीज गँग ड्राय. समुद्र जोपर्यंत कोरडा होत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार. सो what does he say? I will love thee till my dear the sea go dry. आता समुद्र कधी कोरडा होणार का? नाही होणार. म्हणजे समुद्र कोरडा होणं ही कसली कल्पना आहे? अतिशयोक्तीपूर्ण कल्पना आहे. अशा अतिशयोक्तीपूर्ण कल्पना वापरलेल्या प्रकाराला आपण हायपरबोल म्हणतो. म्हणजे समुद्र अँड आय विल लव दी स्टील माय डिअर टिल अ सीज गँग ड्राय. समुद्र कोरडा पडल्यापर्यंत मी हे करणार आहे. याला हायपरबोल म्हणतात आणि ती इमेज इथं वापरलेली आहे. या कवितेची जी वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये हे एक वैशिष्ट्य आहे आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये इथून पुढच्या सगळ्याच हायपरबोल आहेत. टिल अ सीज गँग ड्राय माय डिअर अँड द रॉक्स मेल्ट इन द सन. आता इथं रिपिटेशन आहे. इथं काय आहे? रिपिटेशन आहे बघा. टिल द सीज गँग ड्राय, टिल द सीज गँग ड्राय माय डिअर अँड द रॉक्स मेल्ट विथ द सन. टिल द सीज गँग ड्राय या ओळीचं रिपिटेशन केलेलं आहे. अँड इट इज क्वालिटी ऑफ बॅलॅड फॉर्म. आणि हे बॅलॅड फॉर्मचं लक्षण आहे. समुद्र कोरडा होई तोपर्यंत आणि हे दगड सूर्यानं जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार. आय विल लव दी स्टील माय डिअर वाईल द सँड्स ऑफ लाईफ शाल रन. जोपर्यंत जीवन चालू असेल तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार. सो दीज आर द क्वालिटीज विच मेक दिस पोयम व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे ही हायपरबोल वाईल द सँड्स ऑफ लाईफ शाल रन. जोपर्यंत हे जीवन चालू आहे, जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार. यामुळे हा जो फ्रेशनेस आहे तो या कवितेमध्ये टिकून आहे. म्हणून ही कविता आपल्याकडं आजपर्यंत हा बॅलड आपल्याला आवडतो. नाव ही takes means he says goodbye to her and fare thee well, farewell, goodbye, my only love, and fare thee well a while. Now this is also use of same lines, repetition, which is characteristic quality of ballad. Fare thee well and fare thee well a while, and I will come again my love, though it were 10,000 miles. किती लांब असू दे मी पुन्हा परत येईन. दिस इज द इमोशन ऑफ द पोएट. ही या कवीची भावना इथं आपल्याला पाहायला मिळते. सो व्हॉट इज इन दिस पोएम? तर या कवितेमध्ये काय आहे? इट इज सिंपल प्युअर सॉन्ग ऑफ लव्ह. प्रेमाचं गाणं आहे ना. इंटेन्स फिलिंग्स, तीव्र भावना ज्या प्रेमाबद्दलच्या आहेत त्या भावना या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या भावना व्यक्त करत असताना एक प्रकारच्या सुंदर इमेजेस, फ्रेश इमेजेस या कवितेमध्ये वापरलेल्या आहेत. अशी जी इमेजेस वापरण्याची जी पद्धत आहे त्याला फिगरेटिव्ह लँग्वेज म्हणतात. ही फिगरेटिव्ह लँग्वेज आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळते. याच्यामध्ये 4 स्टांजा आहेत.
याच्यामध्ये सिमिली वापरलेली आहे की ज्या सिमिलीमध्ये माय लव्ह इज कम्पेअर्ड विथ लव्ह रोज अँड लव्ह इज कम्पेअर्ड विथ मेलडी, आणि ह्या दोन्ही इमेजेस एक प्रकारचा फ्रेशनेस या कवितेला देतात. त्याचबरोबर इथं मेटॅफर वापरलेला आहे. बोनी लास रिप्रेझेंट हिज बिलवेड, और फेअर रिप्रेझेंट्स हिज बिलवेड. हे जे बरोबर परफेक्ट इमेजेस वापरले गेले आहेत, किंवा इवन एक्झॅगरेशन जे आहे, जे काय म्हणतात त्याला, एक्झॅगरेशन किंवा अतिशयोक्ती जी केलेली आहे, त्या अतिशयोक्तीमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतं, तर अप्रोप्रिएटली, म्हणजे जोपर्यंत समुद्र आटणार नाहीत, दगड वितळणार नाहीत, तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करेन, किंवा मी आता तुझा निरोप घेतो पण मी 10,000 मैल असलं तरी सुद्धा परत येईन, अशा प्रकारची भावना या कवितेच्या प्रेमाला उत्कट बनवते आणि ती फ्रेश पण बनवते. सो दिस इज अ बॅलॅड फॉर्म. याच्यामध्ये बॅलॅड आहे. ठीक आहे. आता हे बॅलॅड का आहे, तर याच्यामध्ये 4 लाईन्स स्टांजा वापरलेला आहे. तो ABCB हे त्याच्यामध्ये ABCB राईम स्कीम वापरलेली आहे, आणि ही ओरल ट्रॅडिशन पासून आलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये म्युझिकॅलिटी आणि मेलडी आहे. याच्यात काही स्पेलिंग मध्ये सुद्धा लवचं स्पेलिंग LUV, दीचं यूचं स्पेलिंग यू, गोचं गँग, असे स्पेलिंग मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर यावरचे प्रश्न बघा. तर याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न असे आहेत. पहिल्यांदा रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा भरामध्ये पहिला प्रश्न आहे, द पोयम ओ माय लव्ह इज लाईक लेटेड रोज इज ए सॉनेट, बॅलॅड, ओड अँड इलिजी. तर आपण बऱ्याच वेळ रेफर केलेला हे बॅलॅड आहे. द स्पीकर कन्सिडर्स हिज बिलवेड ॲज अ फेअर. याचं उत्तर काय आहे, बोनी लास. तिसरा आहे, द स्पीकर प्रॉमिसेस हिज बिलवेड दॅट ही विल डेफिनेटली रिटर्न दो ही विल हॅव टू ट्रॅव्हल. किती मैल त्याला जरी त्याला जायचं असलं, 10,000 किलोमीटर जरी चालायचं असेल तरी तो परत येईल. देन फोर्थ क्वेश्चन इज, अँड आय विल लव्ह thee till my dear till the sea is gang dry, river is gang dry, world is go dry, lake go dry. तर ह्याच्यामध्ये काय, sea is gang dry. त्यानंतर क्वेश्चन नंबर B, एका फ्रेज मध्ये किंवा एका शब्दामध्ये उत्तर द्या असं आहे. विच पोएटिक डिव्हाइस इज युज्ड इन द लाईन ओ माय लव्ह इज लाईक रेड रेड रोज. याच्यामध्ये सिमिली वापरलेली आहे. व्हॉट प्रॉमिस डिड द स्पीकर मेक टू हिज बिलवेड इन द पोएम ओ माय, आय विल वॉक 10,000 miles. Whom does the speaker express his love for in the poem oh my love is like a red red rose, to his beloved? Which month is referred to in the poem oh my love is like a red red rose? Like a freshly born in June. जून महिन्याचा रेफरन्स इथं दिलेला आहे. त्यानंतर देर आर लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन्स, की ज्यामध्ये व्हॉट कंपॅरिझन डिड स्पीकर मेक टू एक्सप्रेस हिज इंटेन्स अँड एव्हरलास्टिंग लव्ह फॉर हिज बिलवेड. त्याच्या प्रेयसीशी वर कोणते कोणते कंपॅरिझन करतो, तर रेड रेड रोज, त्यानंतर मेलडी, याच्याशी तुलना करतो. त्यानंतर कॉमेंट ऑन द एक्सप्रेशन ऑफ लव्ह इन द पोएम ओ माय रेड रेड रोज. याच्यामध्ये आता ते एक्सप्रेशन्स आपल्याला टिल द सीज गँग राय, पुन्हा टिल द रॉक्स मेल्ट इन सन, आय विल रिटर्न बॅक. डीप इंटेन्स लव्ह इज एक्सप्रेस्ड थ्रू दिस मेथड. द हायपरबोलिक इमेजेस युज्ड इन द पोएम, याच्यावरही आपण चर्चा केलेली आहे. तर अशा पद्धतीनं ही कविता आपली संपलेली आहे.